शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता. परमेश्वर थोडं बघ. तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. शूर आणि धीर, शूर आणि धीर स्वामी कार्या तू, किंवा काजी तू सादर. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमः. सरे चरण संक्रांतिया, दो सरे चरण संक्रांतिया, दो सरे चरण संक्रांतिया. कृपादाने कथिता विचारा, कृपादाने कथिता विचारा, कृपादाने कथिता विचारा, कृपादाने कथिता विचारा. माझे सद्गुरुदास तुका, माझे सद्गुरुदास तुका, माझे सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपावरती वैकुंठासी जाता, वैकुंठासी जाता. करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. वाट गोमती वैकुंठाची जाता, देवा गोमती वैकुंठाची जाता, गोमती वैकुंठाची जाता, गोमती वैकुंठाची जाता. करू प्रथम नमनचं ध्रुवपद आहे. ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता. ज्ञानेशु भगवान विष्णु, निवृत्तीर भगवान हरः. सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तेवी मी जे जे बोले, ते प्रभू तुमचे शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले, आपण देवा मस्तक माझा पायावर. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. राहो निरंतरी संतांचा, 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 राहो निरंतरी. मस्तक माझा पायावरी, राहो निरंतरी संतांचा, राहो निरंतरी संतांचा, राहो निरंतरी संतांचा. मस्तक माझा पायावरी, राहो निरंतरी संतांचा, राहो निरंतरी संतांचा, राहो निरंतरी संतांचा.
शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. पूजनीय श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत सेवेला घेतलेल्या या अभंगाच्या माध्यमातून बजरंग बलीच्या समोर पदर पसरतात. विठ्ठल विठ्ठल तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी बजरंग बलीच्या समोर पदर पसरलेला आहे. सरळ भाषेत बोलायचं झालं तर मागणी मागितलेली आहे. थोडं शास्त्रीय भाषेत जर बोलायचं झालं तर जगद्गुरु तुकोबारायांनी बजरंग बलीच्या समोर प्रार्थना केलेली आहे. विठ्ठल 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 अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे आणि तो परिहार द्यावा तसा शास्त्राचा दंडक म्हणजे नियमही आहे. महाराज, जगामध्ये नियम ही अशी गोष्ट आहे की जगामध्ये कुठेही जी सुस्थिरता, व्यवस्थितपणा, चांगुलपणा, चांगलेपणा जो दिसतो तो फक्त नियमामुळे असतो. जिथं चांगलेपणाचा अभाव असतो तिथं नियमाचं उल्लंघन झालेलं असतं, म्हणून तिथं चांगलेपणा सरतो. म्हणजे जिथं व्यवस्थितपणा दिसतो तो सगळा कशामुळे दिसतो? नियमामुळे. नी नाम नियतः यम नाम गती अति इति नियम. नी म्हणजे बांधून ठेवणं, यम म्हणजे गती, ज्याच्यामुळे गती ही व्यवस्थित बांधली जाते त्याला शास्त्रात नियम म्हणतात. जिथं जिथं व्यवस्थितपणा आहे तो सगळा नियमामुळे. आता हा पकवाज आणि हा पकवाज, हा काळी एक मध्ये असता हा काळी दोन मध्ये असता, तर मग मी बाहेर असतो आणि तुम्ही घरी झोपेल असते, काय मेळच नसता काही. मग काय बेसवर झाल्यावर काय व्हायचं? सगळा गोंधळ. म्हणजे हा आणि हा समान आहे, म्हणजे नियमात आहे. यातले जेवढे टाळकरी आहेत एवढं तेवढं थोडंसं हुकू चुकू शकते, पण जवळजवळ सगळे हिशोबात आहेत. यातला कोणी पेल नाही, कोण ओढेल नाही. जर असला तर तो नियम बाह्य झाला. कीर्तन इचकलं म्हणजे इचकण्यासाठी नियम तोडावा लागतो. आणि जिथं जिथं व्यवस्थितपणा दिसतो तो फक्त कशामुळे असतो? नियमामुळे. विठ्ठल सामान्य नियमानं सुरुवात होते आणि विशेष नियमाच्या पालनानं रंग येतो. सामान्य नियम, उभं राहायचं, व्यवस्थित उभं राहायचं, एकमेकांना असं साधं साधं उभं राहायचं, नखरे करायचे नाही, या हा झाला सामान्य नियम. मग त्यात पुन्हा काही मग विशेष नियम. कथे उभा अंग राखील जो कोणी, 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 कथे उभा अंग राखील जो कोणी. ऐसा कोण दया बापा, ऐसा कोण दया बापा, येथे तो पात नयताची भला, येथे तो पात
येताची भला पैसा कोण गणेल या बाबा पैसा कोण गणेल या बाबा ये पातकी न येताची भला येताची भला येताची भला येताची भला हा विशेष नियम कथे उभा कथेमध्ये उभा राहिला कथे उभा अंग राखेल कथेमध्ये उभा राहिला आणि अंग राखून राहिला म्हणजे महाराजनं विठ्ठल विठ्ठल म्हटलं आणि हो टाळच वाजीत असं करत बसणार किंवा टाळ वाजीला तर विठ्ठल विठ्ठल म्हणणार नाही म्हणजे देवाचं नाव घेणार नाही वय व्यवस्थित आहे जवळ ज्याच्या खांद्यावर हात टाकून उभा राहतो कथे उभा अंग राखेल कथेत उभा राहतो आणि अंग राखतो ऐसा कोण गणितया पापा असा जो व्यक्ती आहे त्याच्या पापाची गणना करता येत नाही जर अधिक थोडं पुढे जर जायलाच गेलं संप्रदायाच्या नियमानं कथेत उभा आहे आणि पॅन्ट नेसून उभा आहे विठ्ठल तुकोबरांतात लेती जार कातडी इजारा घालतात बरं काही इजारा घालून थांबत नाही त्याच्यावर कातडी म्हणजे काय बेल्ट त्याच्यावर बेल्ट लावतात हे नियम पार धाब्यावरच धुवून टाकले समजायचं आणि असं असेल आजच नेसलं या बुवानं तो पा काय गप्पा चालू आहेत विठ्ठल विठ्ठल असेल तर तुकोबाराय म्हणतात येथे तो पातकी न येताची भला तो पापी न आलेला बरा ऐसा कोण गणित इथे तो नाही तर रणी कुचर आला काय चाले रणांगणामध्ये जसा कुच्चर चालत नाही तसा हरिकथेतही कुच्चर चालत नाही जर कुचर येऊन बसला तर आमचे तुकोबाराय म्हणतात म्हणजे कुठेही असो तो कुचर म्हणजे टाळकरेतला कुचर असो का बसलेल्यातला कुचर असो बसलेल्यातला कुचर म्हणजे बसून डुकल्या देणारा बसलेल्यातला कुचर बसल्या कोंबे कांबे मारणारा बसलेल्यातला कुचर बसल्या सतरंजीचे धागे काढणारा बसलेल्यातला कुचर बसल्या सतरंजीवर नावं लिहिणारा बसलेल्यातला कुचर बसल्या पुढच्याच्या मागून काहीतरी घेऊन शेपूट बांधणारा त्याला हा बसलेल्यातला कुचर आणि तुकोबाराय म्हणतात असे जर कुचर असतील ना तर हे माया नदीमध्ये काठावर नाही बुडत कारण काठावर बुडला तर काही फांदी फुंदी काही मुई माई हात्यावर लागू शकते त्याच्या मधात बुडतो मधात विठ्ठल विठ्ठल तुका माने आईला पहिला ते थडीचे तुका माने आईला पहिला ते थडीचे तुका माने आईला पहिला ते थडीचे माने आईला पहिला ते ते थडीचे तुका माने आईला पहिला ते थडीचे माने आईला पहिला ते थडीचे माने आईला पहिला ते थडीचे डबल म्हणली त्याला आहे ना तुका आईला पहिलं ते थडीचे बुडतील साचे मध्यभागी असे जे आहेत ते नरकामध्ये मधात जाऊन बुडतील साचे मध्यभागी येथे तो पातकी न येताची भला हे काय आहे हे नियम आहेत नियम पाळल्या गेले तर व्यवस्था राहते नियम पाळल्या गेले तर चांगलं दिसतं नियम पाळल्या गेले तर प्रश्नच नाही ते आनंददायी असतं न्हाव्यानं हजामत करताना जर नियम नाही पाळला कैचीच वापरली आणि वस्तारा नाही वापरला कसं दिसल म्हणजे कैचीनं कापलं आणि वस्तारा नाही वापरला नुसता वस्त्राच वापरला आणि कैचीनं काहीच कापलं नाही त्या झेपऱ्या कसा दिसतं म्हणजे नियमाचं उल्लंघन न्हाव्यानं केलं तर हजामत चांगली नाही
कापूस येचत असताना मोठे मोठे बोंड येसले, मागचे आपले किरण कारण ठेवून दिले, कसं दिसन होत आहे बा, खराब दिसत नाही. नियमाचं पालन नाही केलं, कापूस येचणंही चांगला नाही दिसत. म्हणजे कुठंही नियमाचं उल्लंघन केलं तर चांगलं दिसत नाही. मग जर सगळीकडे नियम आहेत, सगळीकडे नियम आहेत, अगदी मी म्हणत असतो की गावातली गटार जर उपसायची असली तर त्यालाही नियम असते. पांढरा ताव काढा लागते, त्याच्यावर लिहा लागते विषय, प्रति, महोदय, गल्लीतली गटार उपसणे बाबत. मग त्या गटाराचं विश्लेषण, वार्ड नंबर 2 मधली गटार तुंबलेली आहे, या वार्डामध्ये 20 पोरं पहिल्या वर्गात आहेत, त्यातला एक पोरगा काल त्या गटारात पडला होता, पण हा पोरगा पडायच्या आधी बाप पडेल होता आधी, म्हणून त्या बापानं पोरगा वाचवला, नाही तर पोरगा मेला असता. कृपया ही गटार काढण्यात यावी. आपलाच रिकाम टेकडा नाही, गावातला कार्यकर्ता आणि त्याची सही आणि सरपंचाच्या उरावर म्हणतो त्याच्या टेबलावर तो कागद घेऊन जातात आणि ती गटार उपसली जाते. म्हणजे गटार उपसण्याचा सुद्धा काय आहे, नियम. मग सामान्य गटार जर नियमाने उपसली जाते तर जे कीर्तन अख्ख्या जगाची अज्ञानाची गटार जर उपसत असेल तर ते कीर्तन बिना नियमाचं कसं. विठाला विठाला अर्थातच नियम आहे. पहिल्यांदा वक्त्यानं प्रतिज्ञा करावी, दुसऱ्यांदा उपोद्घात करा, तिसऱ्यांदा प्रस्तावना करावी आणि चौथ्यांदा त्यानं विशदीकरण करावं. पहिल्यांदा आहे प्रतिज्ञा, प्रतिज्ञेनंतर असतो उपोद्घात. उपोद्घाताचा अर्थ होते जे कार्य वर्तमान सुरू असतं त्या कार्यामागचं कारण प्रतिपादन करणं, याला म्हणतात उपोद्घात. आणि तो उपोद्घात शास्त्र म्हणते फक्त जीवाच्या समोर द्यावा, देव व संतांच्या समोर देऊ नये, कारण न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्वे विश्वंभर परिहार चिन्ह लगे. या नियमाला अनुसरून आपण जीवकोटीतील आहोत म्हणून आपणही परिहार देऊया. आणि तो असा की तुमच्या या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह श्री संत नारायण मार्कीनाथ स्वामी, अगदी अनेकांचं दैवत तर आहेच, पण गाव नारायण महाराजांच्या भोवती असं फिरतं की जणू काही फुलाच्या भोवती भृंग्यानं फिरावं. मला नाही वाटत की अकोला खुर्दाची दिवाळी ही महाराजांच्या पुण्यतिथीपेक्षा मोठी साजरी होते. अगदी दिवाळीला एखाद्या पेताळ जवायाची बायको म्हणजे आपली पोरकी येणार नाही, पण मात्र उद्याच्या दिवशी पार तो पेताळन खाताळन कसाही असला तो पोरगी मात्र सासरी राहत नाही, ते उद्याला येतेच. असा हा अतिशय आनंदाचा आणि अनेक दिवसापासून ज्याला अति उत्साहाने तुम्ही गावकरी लोक साजरे करतात असा हा तुमचा सण विशेष रूपानं उद्या आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून सप्ताह असतो. त्या सप्ताहासाठी वेगवेगळे उपक्रम. यावर्षी श्री ज्ञानेश्वरीचं पारायण, ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या व्यासपीठावर आमचेच विद्यार्थी श्री हरिभक्तपरायण अमोल महाराज वक्ते यांनी ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ भूषवलं आणि रोज वेगवेगळ्या विद्वानांची कीर्तनं. त्यात आमच्या वाट्याला कालची सेवा होती, पण काल आमचं मुंबईला कीर्तन होतं, किती धावपळ करून इथं येल्या गेलं नसतं, म्हणून काल आमच्या अमोल महाराजांनी केलं आणि आज आम्ही करतोय. पुंडली कवरला श्री ज्ञानदेव आदि शक्ती आज आपण श्री नारायण महाराजांच्या सेवेसाठी अभंग घेतलाय आणि तो मागणीपर आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. सहसा तुकोबारायांनी मागितलं की कोणापुढे हात पसरवत असतात किंवा कोणीही कोणापुढे मुख्यत्वानं हात पसरवत असते तर देवापुढे. आपल्या सवयीप्रमाणे आपल्याला एवढं माहित आहे, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. म्हणजे कोणाला मागितलं? देवाला. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझे असं कळा,
हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखी असो पण मागतात कोणाला देवाला म्हणजे भगवंताच्या समोर मागत असतात पण आज मात्र आमच्या तुकोबारायांनी बजरंग बलीला मागितलेला आहे आता इथं दोन प्रश्न निर्माण होतात पहिला प्रश्न तर हा आहे देवाला मागायला पाहिजे तुकोबारांनी बजरंग बलीला मागितलं कारण तुकोबारायत म्हणतात एकविध आम्ही न धरू पालट एकविध आम्ही न धरू पालट एकविध आम्ही न धरू पालट संडू हे वाट सापडली एकविध आम्ही न धरू पालट न संडू हे वाट सापडली एकविध आम्ही एकविध पालट न धरू आम्ही एकविध आहोत आणि आम्ही पालट नाही धरत म्हणजे आम्ही पलटत नाही मग तुम्ही कोणाशी एकविध आहात हो तुकोबाराय आम्ही कोणाशी एकविध असणार आहोत आम्ही देवाशी एकविध आहोत आम्ही देव सोडून दुसऱ्या समोर मागत नाही तुकोबाराय तर एवढं पुढे जाऊन बोलतात ज्याला आमच्या भगवंताचं भजन आवडत नाही हरिकथा आवडत नाही तो त्याच्या बापाचा नाही फक्त देव एके देव देव दुने देव देव त्रिके देव आणि देव दाहे देव नावडे हरिकथा त्याची व्यभिचारी ना माता त्याची व्यभिचारी ना माता त्याची व्यभिचारी ना माता अभिन्न आहेत किंवा अन्यन्य आहेत देवाशीच असं नाही त्या देवामध्ये अनेक प्रकार पडतात त्यातल्या त्यात फक्त पंढरपूरचा देव दुसऱ्या देवाचं यांना काही घेणं नाही देणं नाही आमचे नामदेव महाराज तर म्हणतात समजा यदा कदाचित तुमच्याजवळ ब्रह्मदेवाला कोणाला ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेव जर म्हणायला लागला की भाऊ विठ्ठलाची पूजा आता भरपूर झाली आता कडेनं एक देव आहे जरा त्याची आपण पूजा करू तर आमचे नामदेव महाराज म्हणतात असं जर तुम्हाला ब्रह्मदेव म्हणायला लागला तर चढला पोटी निभ्रांत जाना तर तो ब्रह्मदेव चढला म्हणजे खरकला त्याच्या गोळ्या सरल्या नाहीतर तो नवीन पेशंट आहे त्याला दवाखान्यात न्या कोणाला ब्रह्मदेवाला त्याला गोळ्या सुरू करा का कारण तो विठ्ठलाला सोडून दुसऱ्याला देव म्हणतो विठ्ठले विन देव म्हणती ते संसार ज्ञानोबाराय म्हणतात ना विठ्ठले विन देव म्हणती ते संसारा पुढती पावती जे विठ्ठलाला सोडून दुसऱ्याला देव म्हणतात त्यांना मोक्ष नाही त्यांना इथंच यावं लागत विठ्ठल म्हणजे जे देव कोटीत जे अनेक जण आहेत त्यालाही आम्ही मानत नाही देव कोटीतला फक्त एकच कोण आमचा विठ्ठल आम्ही त्याला देव मानतो आणि आज तर चक्क एकविधतेचं बंड फुकारणारे एकविधतेच्या बंडाचे म्हणजे मुखिया असणारे जगद्गुरु तुकोबाराय आज ते तुकोबाराय चक्क बजरंग बलीला शरण जातात अभंगाच्या पहिल्याच्या शरण शरणाजी हनुमंता शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता
नुसता काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा शरण शरण जी हनुमंता. आणि नुसते नाही जात महाराज, अगदी मनापासून जातात. शरण शरण तर म्हणतात, पुन्हा त्याला जी लावतात हनुमंता. आणि यातून तुकोबाऱ्या मागणार आहे. पण महाराज गाव मागणं बरोबर असते काय? काय होते मागलं तर काय चूक आहे बरं? आम्ही सांगतो ना तुम्हाला, मागलं तर काही चूक जर तुम्हाला दिसलं तर मग तुम्ही मागण्याचा निषेध करा. आपल्या चिंतनात मागण्याची जर निंदा नाही झाली तर मग आपणही सगळेजण मागू. मागण्याचा निषेध. एकनाथ महाराज भागवतात म्हणतात, सकाम म्हणजे मागणारा. सकाम तो अति दीन, दीनत्वे अति कृपण, कृपणत्वे सलोभपण, लोभास्तव माया मोह ज्ञानग्राशी. बघा बघा, सकाम तो अति दीन, दीनत्वे अति कृपण, कृपणत्वे सलोभपन, लोभास्तव ज्ञान महामोहग्राशी. 6 जणांची अशी जसं पायरी पायरीनं मनुष्य चढत जातो ना, तसं मागणारा मनुष्य पायरी पायरीनं उतरत येतो, असं या ओवीचा अर्थ होतो. जो सकाम आहे, पदर पसरवणारा आहे, जो मागणारा आहे, आमचे एकनाथ महाराज म्हणतात तो दीन आहे. दुसरी पायरी, सकाम तो सदा दीन. तो कोण आहे? दीन आहे. बरं, दीन काय भानगड आहे गवा? आम्हाला नाही कळत हे. दिन कशाला म्हणतात? मी तुम्हाला लक्षण सांगतो दिनाचं, नीट ऐका. कीर्तन ऐक्यासाठी असते, कीर्तन मजा मारायसाठी नसते, कीर्तन पहायसाठी नसते, कीर्तन मोक्ष मुक्तीसाठी असते, कीर्तन भक्तीसाठी असते, कीर्तन भगवत दर्शनासाठी असते. कीर्तन नुसतं मजा मारायला, एन्जॉय कीर्तन नसते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दिन कशाला म्हणतात? ज्यांना ज्यांना बुद्धी आहे त्या सगळ्यांनी ऐका. दिनाचं मी लक्षण सांगतो. आणि दिन कोण होतो? जो मागतो त्याला दिन म्हणतात, किंवा तो दिन होतो. दुसरी पायरी, सकाम तो सदा दीन. कशाला म्हणतात दिन? दिनाचं लक्षण केलं शास्त्राने. स्वस्य स्वयं भोक्तुम अशक्तः इति दीनत्वम. महाराज तुम्ही सांगतो म्हणले, हे असंच काही माहिती सांगितलं आम्हाला. अर्थ सांगतो मराठीत. स्वतःची वस्तू स्वतः भोगू न शकणं याला दिन म्हणतात. महाराज हे आम्हाला कळालं नाही, एखादं दृष्टांत देऊन समजून सांगा. दृष्टांत एकदम साधा आहे. एक माणूस दुकानावर बसेल होता. इथं लक्षणा करायचं. दुकानावर म्हणजे हे दुकानाच्या टपरावर जाऊन बसला असं त्याचा अर्थ नाही. दुकानावर म्हणजे दुकानात बसेल होता, बुवा गल्ल्यावर बसेल होता. आणि बसल्या बसल्या त्याला फोन आला, आणि त्याच्या पोराचा फोन दुकानात राहिलेला होता. म्हणजे पोरगाच सांभाळत होता. पण मग पोराला थोडंसं काही काम होतं. पोरगा गेला प्यायला, चहा प्यायला. आला पिऊन, तदलोक ह्यो बाप बसलेला. आणि तेवढ्यात पोराच्या फोनवर आला फोन. हॅलो हॅलो, ट्रिंग ट्रिंग लागला बोलायला. समोरचा माणूस म्हणते, भाऊ गणा कुठं गेला? अर गणा तर गेलाय आत गड्या. अरे मग एक काम करा, लवकर पेन काढा बरं आणि वही काढा. मला गणानं नंबर विचारला होता, तुम्हाला नंबर सांगायचा आहे. हिंमत आले यायला. ते फक्त ते मोबाईलचं तेवढं माहीत होतं याला. म्हणजे ते मोबाईल आला की हिरवं धरून वर करायचं, आणि जर उचलायचं नसलं तर लालला धक्का लावायचा. तेवढं केलं होतं म्हाताऱ्यानं. पण ना हा अशिक्षित अक्षर शत्रू, अक्षर दुश्मन, तो म्हणायला लागला, भाऊ नाही ना, जमणार नाही. तो म्हणे, काय पेन नाही का? खडून लिहा. अरे नाही रे म्हणे, पेन तर कालच भरले, अजून एकही इकल्या नाही गेला. 15 डझन पेन आणले, लाल, 15 हिरवे, 15 निळे, 15 गुलाबी, 15 रंगीबिरंगी, 15 ते चारीकडून बटनाईवाले. तो ना मग एक घ्या की त्यातला. अरे नाही ना, जमत नाही. असं असं वही नसं. अरे वही काय भाऊ, मागच्या वर्षीचा स्टाक पडेल होता आणि कालही आणला पोऱ्यानं पुन्हा. अर्ध्या दुकानात तर वह्यान पेनच आहेत, दुसरं बाकीचं सगळं मागं ठेवेल आहे मी. तो मग अडचण काय, वही आणि पेन लिहा की. अरे लिहिणं नाही. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो बाबा, पेन कोणाचा आहे? त्याचा. वही कोणाची आहे? त्याची. वस्तू स्वतःची आहे, पण स्वतःचीच वस्तू मनुष्य स्वतः वापरू शकत नाही. त्याला दिन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. स्वतःच दुकान आहे, दुकान एवढं
मोठं दुकान आहे की हप्त्याला 2 क्विंटल साखर विकतो. हप्त्याला किती क्विंटल साखर विकून राहिला? 2 क्विंटल. एवढं मोठं दुकान आहे. खेड्या गावामध्ये आठवड्याला 2 क्विंटल साखर विकणं म्हणजे खूपच मोठा विक्रा झाला तो. 2 क्विंटल साखर विकतो. मग वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आणल्या आता साखरेच्या. मग भिंगी बारीक, त्याच्यापेक्षा थोडी ठोकर, त्याच्यापेक्षा ठोसर, त्याच्यापेक्षा ठोसर, आणि पार मग खडी साखर सगळ्यात मोठी, दगडचे दगड. आणि कोणी बसल्या बसल्या एक जण दुकानावर आला आणि तो काय म्हणावं, आपण हे जे ठोसर साखर आहे ना हीच गोड असते, हे भिंगी काही कामाची नाही. मग तो समोरचा दुकानदार, समोरचा जो होता त्यानं लगे भिंगी तोंडात टाकली. हा बा मातीच वाटते म्हणे. 2-4 चमचे टाकली तर गोड लागते म्हणे, नाही तर काही नाही लागत. पण दुसऱ्या लेकानं अशी थोडीशी ठोसर होती, ते खडे 2-4 टाकले तो ना पा म्हणे. समोरच्याचं दुकान ह्यो खाऊन राहिला, यानं उचलली त्याला म्हणजे हा या पा खाऊन. तो म्हणे काय पा खाऊन, जेवणाच्या आधीला का 350 आहे. घरी मशीन आणलेलं आहे रक्ताची. कधी जेवणाच्या आधी किती? 350. पण हे साखर जर खाल्ली तर मग मोज्याचं कामच नाही. रामबोलोच आहे. साखर कोणाची? त्याची. बारकी कोणाची? भिंगी त्याची. ठोसर त्याची. खडी साखर त्याची. गुळ त्याचा. आता तर पहा तुम्ही, उद्याला जे जे शुगरवाले डायबिटीजवाले माणसं आहेत ना त्यांना आत्महत्याच करा वाटते. बापा बापा किती गुळ वाटल्या जाईल. तर आमचा तो 70 किलो आमच्या वजनाप्रमाणे वाटायचा होता. मग ते भेल्या आणलेल्या आहेत. मग एवढं न्यायचं का म्हणलंय मंदिरात? आता नाही, मग सगळ्या भेल्यातला थोडा थोडा काढा, महाराजांना प्रसाद द्या, एवढासा वाटा, आणि बाकीचा मग आपण इकडल्या इकडे वाटू. आता किती आमच्याजवळ खाणारे आहेत म्हणून आम्ही ठेवला तिथं. समजा आता ज्याचं 3 जणांचं 2 जणांचं घर फक्त, एक पोरग पाठण बोकड्या म्हणतो, नवरान बायको एक त्याचं पिल्लू, 3 जणांचा परिवार. आणि अशा परिवारानं जर 70 किलो जर विकला म्हणजे वाटला तर कोण आहे खायला? त्यांना दुसऱ्यालाच वाटणं आहे ना तो. आणि कुठे जर शुगरवाल्यानं असला ना महाराज इथं की त्याला वाटते देवा. पण जे गोड खाणारे असतात ते बरवे झाले आजीवरी. बरवे झाले आजीवरी. बरवे झाले आजीवरी. नाही पडिल मृत्यूचे आहारी. नाही पडिल मृत्यूचे आहारी. नाही पडिल मृत्यूचे आहारी. नाही पडिल मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी. वाचून आलो येथवरी. वाचून आलो येथवरी. वाचून आलो येथवरी. उरले ते हरे तुम्हा समर्पण. 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 इलाया कारे अवकाश. इलाया कारे अवकाश. इलाया कारे अवकाश. दिलाया कारे अवकाश. बरवे झाले आजीवरी. नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी गुळ खायला. जर महाराज शुगर असली तर त्याला कसं तरी होते. बरं ते दुसऱ्याचा गुळ आहे. पण ज्यानं घरी वाटला, घरचा वाटला 2 क्विंटल, 2 जणांचा कबूल करेल होता, घरचा वाटला. पण ज्याचा वाटला त्यालाच शुगर. गुळ कोणाचा आहे? त्याचा. पण खाऊ शकतो का? नाही. वस्तू स्वतःची जेव्हा स्वतः भोगू शकत नसतो याला शास्त्रामध्ये दीन म्हणतात. काय दिनाचं लक्षण कळालं का? का रे सुपेश, कशाला म्हणतात दीन सांग? श्रोतुरेव हि तज्जाड्यम वक्ता यत्र न बुध्यते. श्रोता जड असला तर वक्ता क्या करेंगा. विठ्ठल विठ्ठल.
दिनाचं लक्षण पूर्वी कोणी सांगू शकते? जोऱ्यानं सांगा, भिवू नका, सांगा जोऱ्यानं, सांग. हा, आमच्या दिदीसाठी टाळ्या वाजवा बरं. दादासाठी वाजवतो मी उलशी. स्वस्य स्वयमेव भोक्तुम अशक्तः. आपलीच वस्तू आपण जर भोगू शकत नसू तर याला दीन म्हणतात. साखर स्वतःची खाऊ शकत नाही, पेन स्वतःचा अडाणी माणूस तो वापरू शकत नाही, दीन. तसं मागणारा जो माणूस असतो तो देवापासून दूर जातो. भिक्षापात्र अवलंबने भिक्षापात्र तयासी ऐशियासी नारायणे ऐशियासी नारायणे नारायणे ऐशियासी नारायणे उपेक्षी जे सर्वथा भिक्षापात्र अवलंबने दोन तोटे सांगतात तुकोबाराय. जळोजीने लाजीरवाणी एक म्हणजे तो बिनलाजवानी जगतो, आणि ऐशियाशी नारायणे उपेक्षी जे सर्वथा, आणि याला नारायण ढकलून देतो. मग जो मागतो त्याला नारायण दूर लोटतो. नारायण जर दूर गेला तर मग परमार्थात काय राहिलं? परमार्थात काय राहिलं? बरं, नारायण कोणाचा आहे? नारायण कोणाचा आहे? परमात्मा कोणाचा आहे? आपला आहे की दुसऱ्या कोणाचा आहे? हरी आपला आहे, परमात्मा आपला आहे. मग जसं साखर आपली आहे, खाऊ शकत नाही, पेन आपला आहे, लिहू शकत नाही, वही आपली आहे, वापरू शकत नाही, परमात्मा आपला आहे पण भेटू शकत नाही मागण्यामुळं, संसारातल्या इच्छेमुळं. मग संसाराच्या इच्छेमुळं देव दूर जातो, आणि देव दूर गेल्यामुळे तो मागणारा दीन ठरतो, आणि दीन ठरल्यामुळे मागण्याची निंदा होते. हे आहे मागण्या न मागण्या मागचं किंवा कारण. मागू का नाही याचं हे स्पष्टीकरण. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, ब्रह्मांड तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरवी जेने, हात पसरे जेने धिंगताचे, हात
आज पसरणे धिगजाचे आज भरते करे एक जाचे तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिगत्याचे जो मागत नाही त्याच्या पुढे ब्रह्मांड ठेंगणं होते आणि जो मागतो त्याच्या जीवनाचा धिक्कार आहे. का बरं धिक्कार आहे? तर देव त्याच्यापासून दूर जातो. दुसरा तोटा काय? म्हणजे तोटा होऊन होऊन काय मेन सगळ्यात मोठा तोटा काय आहे माणसाचा? देव दूर जाणं. आणि तो जर होत असेल म्हणून मागण्याचा धिक्कार आहे. त्यामुळे मागणं चूक आहे. तरी तुकोबाराय मागतात. कुठं मागितलं तुकोबारायांनी? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. काय भक्तीच्या वाटा 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 काय भक्तीच्या भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या वाटा काय भक्ती दादा 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 वाटा मददा वया सुबड मददा वया सुबड काय भक्ती दादा वाटा काय भक्ती दादा वाटा काय भक्ती दादा वाटा काय भक्ती दादा वाटा मददा वया सुबड मददा वया सुबड काय भक्ती दादा वाटा काय भक्ती दादा वाटा काय भक्ती दादा वाटा काय भक्ती दादा वाटा. काय भक्तीच्या आता वाटा तुकोबाराय मागून राहिले. अर्थातच मी वर 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 हे करून राहिलो. त्याला मूळ चिंतनाचा गाभा थोडा कडेनच ठेवलेला आहे की तुकोबाराय बजरंग बलीला शरण जातात. दुसऱ्या देवाला न मानणारे आज रस्ता कसे काय चुकले हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न मागण्याचा निषेध करणारे दिनत्व प्राप्त होते असं म्हणणारे तुकोबाराय मागतात कसे काय भक्तीच्या त्या वाटा. दोन प्रश्न दोन शंका आहेत आपल्या. पहिली शंका आहे देवाला सोडून दुसऱ्याकडे न जाणारे आज वाट कशी काय चुकले, बजरंग बलीकडे कसे काय आलेत, त्यांची एकविधता नष्ट भ्रष्ट होणार नाही का? तर याचं उत्तर असं आहे, थोडक्यात उत्तर देतो विस्तार न करता. याचं उत्तर असं आहे, आमच्या वारकरी संप्रदायात आमच्या वैदिक सनातन धर्मामध्ये आम्ही देव आणि संत यांना वेगळं मानत नाही. देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा देवच संत आहे व संतच देव आहे. नाही महाराज आम्हाला फरक करायचा. जर फरकच करायचा झाला तर आमच्या आदिशक्ती मुक्ताबाई संतात आणि देवात फरक करतात. काय फरक आहे? संत थोर देव लहान ऐसा उगमाना मना. करायचाच झाला फरक तर साधू मोठा आहे, साधू थोर जाना पण तिथं सापेक्ष नाही. वसंत बाबा बोले फक्त असं मोघम बोलेलं साधू थोर जाना पण कोणापेक्षा थोर जाना, मग पेनाऱ्या खाणाऱ्यापेक्षा थोर जाना असा अर्थ आपण करू शकतो. पण मुक्ताबाई स्पष्ट मोकळं करून टाकतात. साधू थोर संत थोर देव लहान, डायरेक्ट तुलना. साधू थोर देव लहान ऐसा उगमाना मना. संत मोठे आहेत आणि देव लहान आहे. मग लहान आणि मोठा जर दोन माणसं पुढे असले तर पहिल्यांदा कोणाकडे जाल? मोठ्याकडे. पूजा समासमे जैमिनींचं एक सूत्र आहे. त्याचा अर्थ असा होते, गुरु आणि शिष्य दोघ जण जर आहेत आणि जर गुरुलाच कीर्तन शिष्याला कीर्तन करायला लावलं आणि गुरुला नाही करायला लावलं तर शास्त्र म्हणते त्या अशा माणसाला महापाप लागतं. पूजा समासमे. गुरु आणि शिष्य एखाद्या घरी सोबत गेले, जेवण केलं आणि गुरुलाही 100 रुपये दक्षिणा आणि शिष्यालाही 100 रुपये दक्षिणा, दक्षिणा देऊन पाप. विढल 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 विषम द्या, गुरुला थोडे शिल्लक द्या
4,000 5,000 अशी गुरुला द्या, शिष्याला 10 रुपये 20 रुपये असे द्या. हो असं कसं, तसं केलं तर पाप लागणार नाही, पण सारखं जर दिलं तर पाप लागेल. पाप लागेल. म्हणजे श्रेष्ठ कोण आहे? संत. देव काय आहे? कनिष्ठ. मग दोघही उपलब्ध आहेत. मग जर आपण देवाला मागितलं संताला नाही मागितलं तर हा काय होईल? पूजा समासमे. तुकोबारायांना पाप लागलं असतं म्हणून तुकोबारायांनी बजरंगबलीला मागितलं. काय मागितलं ते तर पुढे पाहू. शरण शरण जी हनु म्हणता तुम्हालो रामदूता. पहिल्या चरणात तर काही मागेल नाही. हो नाही, पहिल्या चरणात मागितलेलं नाही. मग पहिल्या चरणामध्ये वातावरण निर्मिती आहे. आमचे गुरुवर्य राऊत बाबा म्हणत असतात, जसं न्हावी हजामत जर करायला लागला तर डायरेक्ट वस्तारा घेतो का हातात? मग पहिल्यांदा काय घेतो? काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? काय म्हणतात रे? मलम. तो काय 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 तुला? क्रीम 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 घेतात, ती लावली जाते. मग लावली नुसती अशी उगत अशी नाही. मग पुन्हा हा हे आपलं गावरा नाही बरोबर. थोडा आता ते ब्रश घेतला जातो, तो फिरवला जातो, फेस 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 काढला जातो आणि मग वस्तारा हातात घेतला जातो. म्हणजे वस्तारा हातात घेणं हे मुख्य आहे, पण तरी तो पहिल्या नंबरात घेतल्या जात नाही. विठाल पहिल्यांदा ते क्रीम लावली जाते, फेस काढल्या जाते आणि ते नरम झाल्याचं वाटलं, त्याला जाणवलं की मग तो वस्तारा हातामध्ये घेतो. तर पहिल्यांदा वातावरण तयार केलं. ओय, वातावरण नुसतं हजामतीच नाही महाराज. कुठेही वातावरण जर झालं नाही तर ते फळाला येत नाही. पाऊस पडला, कशातली पेरणी चांगली राहते हो? हा कोणता? मृगातली पेरणी. मृगातली पेरणी. एका जणांना ऐकलं होतं मृगातली पेरणी चांगली असते. मृगातली पेरणी. त्याची 10-12 एकर वडलोपारची जमीन होती. तो झाला तर मुंबईले. नेमकं मृग नक्षत्र लागायला 2 दिवस कमी, त्यानं ते वाचलं की मृगातली पेरणी काय असते? चांगली असते. लगेच गेला, तात्काळ तिकीट काढलं, बसला, गाडीत आला आणि मृग नक्षत्र लागलं आणि गेला वावरात आणि दिलं पेरून. काही वखरेल नाही, नांगरेल नाही. असं चालते काय? नाही चालत. मग मृग नक्षत्रात पेरणी चांगली नाही का? चांगला आहे. पेरायला नाही पाहिजे का? हो पेरायला पाहिजे. मग त्याचं पेरणं चुकलं काय? पेरणं नाही चुकलं, पण क्रम चुकला. पहिल्यांदा वातावरण तयार करायला पाहिजे आणि मग पेरायला पाहिजे. म्हणजे वातावरण जर निर्माण झालं तर महाराज तुम्हाला सांगू काय, खरे कष्ट कार्य पूर्ण करायला लागतच नाही, वातावरणालाच लागतात. वातावरण जमलं की अर्ध काम, अर्ध्याच्या वर काम झालं. झालं विढाल. हव्यानं दाढीची मशागत व्यवस्थित केली की वस्त्राला काही लागत नाही. 2 मिनिटात तर खुरपून टाकते. वावराची वाप चांगली झाली, पेरायला काही लागलं भरभर भरभर तर दुसऱ्या दिवशी तर उगवते. वातावरणाला किंमत आहे. तसं आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी वस्त्रा दुसऱ्या चरणात गेलाय, पण फेस मात्र पहिल्या चरणात काढेल. वातावरण पहिल्या चरणात निर्माण केलेलं आहे. काय केलं हो वातावरण निर्माण? शरण शरण जी हनुमंता. 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 शरण शरण जी हनुमंता.
आवाहन केलं, तुकोबाराय बजरंग बलीची स्तुती करतात की मी तुम्हाला शरण आहे. कारण ज्याला मागायचं असते त्याला खुश करायला पाहिजे पहिल्यांदा. तो जर खुश झाला तर मग काम व्हायला काही अडचण नाही, सहज काम होऊन जातं. कर्ज भेटणं नसते कठीण, मॅनेजर खुश होणं कठीण असते. विढाल विढाल मॅनेजर खुश झाला की कर्ज भेटलं. म्हणजे कर्ज भेटणं कठीण नाही, कोण कठीण काय, मॅनेजर खुश होणं कठीण आहे. तसं कर्ज घ्यायचं आहे भक्तीचं तुकोबारायांना, पण मॅनेजर आहे बजरंग बली. मॅनेजर कोण आहे, बजरंग बली आहे. बजरंग बली जर खुश झाले तर मग भक्तीचं कर्ज भेटणं काही कठीण नाही. मग खुश करण्यासाठी आमचे जगद्गुरु तुकोबाराय, उन्हाळा असल्यामुळे पाण्यागिण्याची आवश्यकता असणं काही मोठी गोष्ट नाही. पण त्या पाण्याकडे जसं पाहतात जणू बापजींनी पाणीही पाहिलं नाही. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, पाण्यावाले पाणी पितील, तुम्ही लक्ष देत राहा इकडे. तर तुकोबाराय बजरंग बलीची स्तुती करतात, शरण जातात आणि स्तुती करतात. काय स्तुती केली, हनुमंता, अजून तुम्हालो रामदूता, दोन विशेषण हनुमंता आणि रामदूता, यातून तुकोबारायांनी स्तुती केली बजरंग बलीची. बरोबर. पण महाराज हनुमंत हे जे पद आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे हनुमंता पदातून स्तुती तर काही नाही बा, निंदा आहे. हा, याला व्याद स्तुती म्हणतात. म्हणजे दिसायला स्तुती वाटून राहिली पण आहे निंदा. दिसायला काय वाटते, स्तुती, पण आहे निंदा. कधी कधी असते निंदा, दिसते पण असते स्तुती. नामदेव महाराज एक अभंग आहे बजरंग बलीचं वर्णन करणारा. ओस गावीचा हनुमंत खोटा, हनुमंत खोटा, ओस गावीचा हनुमंत खोटा, ओस गावीचा हनुमंत खोटा, गावीचा हनुमंत खोटा, उस गावीचा हनुमंत खोटा. त्याचा बाप जुनाट चोरटा, त्याचा बाप जुनाट चोरटा, त्याचा बाप जुनाट चोरटा, त्याचा बाप जुनाट चोरटा. मारुनी नेतो दाही वाटा, मारुनी नेतो दाही वाटा, मारुनी जातो दाही माता, मारुनी जातो दाही माता. जग चोहटा नागविले, ओस गावीचा हनुमंत खोटा, ओस गावीचा हनुमंत खोटा, ओस गावीचा हनुमंत खोटा, ओस गावीचा हनुमंत खोटा. उस गावीचा हनुमंत खोटा, उस गावीचा हनुमंत खोटा, उस गावीचा हनुमंत खोटा, उस गावीचा हनुमंत खोटा. ओस गावीचा हनुमंत खोटा, त्याचा बाप जुनाट चोरटा, मारुनी नेतो दहाही वटा, जग चोहटा नागविले. उस गावीचा हनुमंत खोटा, त्याचा बाप जुनाट चोरटा. जर शब्द कळाले नाही तर स्वर लांबवावे, हे शास्त्र आहे. मी म्हणतो असं नाही, आमचे गुरुवारी आबा सांगायचे, हा हा ही ही हे गंधर्वाचे नाव आहेत, असं म्हणायचं. हा 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 ही ही हू हा ही हू. हा हा गंधर्वाचं नाव आहे, ही गंधर्वाचं नाव आहे, हू गंधर्वाचं नाव आहे. ते जपाचं पुण्य लागत, काही बी नाही म्हणायचं. काय काही बापा तुम्ही विश्वनाथ, पुढे काय दिनरंग कमी आणा, पुढे काय
थोडी पुढे का पाया पडिलो भराडी, पाया पडिलो बराडी, बराडी काय म्हणायला पाहिजे बराडी. काही काही लोकांना असं कीर्तन घुसत या अंगात, म्हणजे महाराजनं जर चाल व्यवस्थित म्हणजे घुसत आहे. मग एक जण पुढेच बसलेला होता. काल परवाची घटना कुठतरी मी गाडीत बोललो पोरे, गाडीत मीच उपरोध केला काय मी, तो हा विठ्ठल भडवा तू हा माधव भडवा म्हणे. म्हणलं आता काय करा, त्याला ते म्हणून राहिला ते काही कळलं नाही काय चालू आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, पण तो हा विठ्ठल भडवा, तो हा माधव भडवा. आता कसं करा, असं काही म्हणायचं नाही. हा हा ही ही हु हु हे गंधर्वाचे नाव आहेत, ते म्हणले तर चालतात. अभंगाकडे या, आपल्या 15 मिनिट उरले आपले, आणि आमचे पोरं यायला झोपी आज. विठ्ठल विठ्ठल आश्रमात कार्यक्रम होता, पण बेतही लय बढिया होता. त्यामुळे आता तो बेत मागते झोप. हा म्हणजे पोट भरसतोर कालाजाम होता. काय सांगून राहिलो मी तुम्हाला. हा तर वाटते व्याध स्तुती आणि व्याध निंदा असे शास्त्रातले शब्द आहेत. दिसते स्तुती आणि आहे निंदा. व्याध स्तुती. एक माणूस होता, समजा आपण अंबरते महाराजांचं उदाहरण घेऊ. एक जण स्तुती चालेल ना, महाराज उदाहरण दिलं तर. हा अंबरते महाराजांचं उदाहरण. एक जण म्हणला बाबा अंबरते महाराज काय मस्त माणसं आहेत. बघा वाटते स्तुती पण आहे निंदा. व्याज स्तुती याचं हे उदाहरण. बाबा अंबरते महाराजची काय गोष्ट आहेत, लयच मस्त माणसं आहेत, लयच चांगले माणसं आहेत. अर लयच लयच दाती आहेत लय. अरे पण काय नेमकं, अरे अरे सांग ना काय केलं ते. अरे बाप, त्याच्या घरी गेला कोणी उपाशी येत नाही. तुला कसं माहिती रे, मागच्या आषाढी एकादशीला गेलतो आम्ही त्याच्या घरी. हा भजे, पुरणाच्या पोया, लाडू, गुलाबजाम, जिलेबी आम्हाला तेल दिलं हो आम्हाला खायला. आम्ही मस्त खाऊन चाललो आलो. रामदास भाऊ किती आहे ना, काही पता नाही रामदास भाऊ काय चालू आहे. आपलं काय चालू आहे, कीर्तन कीर्तन. तर काय काय सांगा काय निंदा आहे. कारण का बरं, बरोबर एकादशीला लाडून पेळा जिलबीन बुंदी वाटून राहिली स्तुती, पण आहे निंदा. व्याज स्तुती, व्याज निंदा म्हणजे वाटून राहिली निंदा. त्यातून एक विषय सांगायचा आहे. ओसगावीचा हनुमंत खोटा, त्याचा बाप जुनाट चोरटा, मारुनी नेतो 10 ही वाटा, जग चोहटा नागविले. ओसगावचा हनुमंत एक खोटा आहे. देह हे ओसगाव आहे, यातला मनरूपी हनुमंत हा खोटा आहे. पण हनुमंताचा बाप कोण असते, प्राणवायू पवनदेव. या शरीरात प्राणवायू आहे, तो हनुमंताचा बाप आहे. पण हा जुनाट चोरटा आहे. कारण प्राणाचं उत्क्रमण, जीवाचं गमनागमन या प्राणाच्या द्वारा होते. अख्ख्या जगाला हा निष्प्राण करतो, त्याच्या सोबत जीवाला बाहेर घेऊन जातो, मरणोन्मुख पाडतो. जग चोहटा नागविले. अख्ख्या जगाला या खोट्या हनुमंताच्या बापानच मारलं, म्हणजे प्राणवायूनच मारलं. प्राणवायू जाणं यालाच मरण म्हणतात. वाटत होती निंदा, पण त्याच्यात एक सिद्धांत सांगितला गेला. तसं व्याज स्तुती वाटून राहिली अंबरते महाराजांची स्तुती, पण त्याच्यात आहे एकादशीच्या दिवशी अन्नदान. हे जशी वाटते स्तुती पण आहे निंदा. तस शरण शरण जी हनुमंता, हनुमंता पदात वाटते स्तुती पण आहे निंदा. महाराज तुम्ही काय बोलता, हनुमंत शब्द किती प्रसिद्ध आहे. बजरंग बलीला हनुमान हनुमान मंदिर, कोणी बजरंग बली मंदिर असं म्हणते का. शब्द काय, हनुमान मंदिर हनुमान मंदिर हनुमान मंदिर, एवढा प्रसिद्ध शब्द आहे. तुम्ही म्हणता त्यात निंदा आहे. हो आहे, मी तुम्हाला सिद्ध करून देईन. सिद्ध नाही पटवून देईन, मग तर काही अडचण आहे का. बजरंग बलीला हनुमान का म्हणतात बरं. जन्म झाला, सूर्याकडे पाहिलं, ते लाल सकाळी उदय लाल लाल बुंद दिसलं, ग्रहणाचा टाइम होता. बजरंग बली त्याला खायसाठी निघाले. त्याला खायला जाणार तेवढ्यात राहू आला होता. राहून मोठं रूप धारण केलं सूर्यापेक्षा, तेव्हाच खाल्ल्या जाईल. मग बजरंग बलीनं काय केलं, स्टेरिंग फिरवलं. किंवा सूर्य हे फळ लहान दिसते म्हणे, हे मोठं दिसते म्हणे. त्या राहूकडे गेले, जो चुरगाळला त्या राहूला असा 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 असा, आणि ते कसं तरी सटकलं गेलं बा निघून. मग कुठकडे इंद्राने दिलेली होती ही आज्ञा, इंद्राकडे कंप्लेंट करायला गेला. इंद्र आला. मग इंद्र सांगायला, अरे हो काय झालं, असं असं झालं, तुम्ही मला आदेश दिलेला आहे की मी ग्रासेल सूर्याला, पण दुसराच कोणीतरी सूर्याला ग्रासायला आला आणि मी त्याच्या तावडीत सापडलो
आणि कसा तरी वाचून आलो येथवरी, नाही तर मेलो असतो हो भाऊ आता, पण इमाई काढेल नव्हता, आता कसं करा. मग इंद्र म्हणला चल मी येतो. आले इंद्र आले आणि बघतात तर खरोखर सूर्याकडे कोणीतरी धावत आहे. आणि त्या राहूला वाटला तर इंद्र सांगाय आपल्याला कोण काय करणार आहे. हे राहू पुन्हा घुसलं मधात. बजरंगबलीनं पुन्हा कानाखाली मारली तर खालीच जाऊन पडला राहू. 2 खेप टपोरे खाल्ले. इंद्राला राग आला, इंद्रानं वज्र मारून फेकलं. ऐरावताले खायला निघले होते बजरंगबली. राहूला 2 खेप ऐरावताचं भक्षण. मग इंद्रानं मारलं, हनवटीला वज्र लागलं डाव्या हनवटीला, आणि ती हनवटी सुजली. हनुमान, हनवटी मान, त्याची जाळ झाली, सुजली. म्हणून बजरंगबलीला काय म्हणतात, हनुमान. म्हणजे हनुमान या शब्दातून जोशी काका बजरंगबलीची स्तुती आहे की निंदा आहे. मार खायलपणा सिद्ध होती त्यातून. कोणाचा खाल्ला बाबा, इंद्राचा. मग मार खाणं हे स्तुती आहे की निंदा आहे. महाराज राम राम. हा राम राम. एक होरा ओळखला का बाबाले? नाही हो बाबा, माझ्या लक्षातच नाही. अरे काय ओळखलं नाही म्हणतो. त्या बीडच्या ठेसनावर लोक मारत होते ना, आपण वाचलं ते. आता काय लगा निंदा करतो की स्तुती करून राहिला. मग जसं मार खायलचं स्मरण करून देणं ही निंदा आहे, तसं तुकोबाराय आज काय म्हणतात बजरंगबलीला? रामदास भाऊले सांगू द्या काय म्हणतात, हनुमंता. म्हणजे काय, मार खाईल, मार खाऊन हनवटी सुजेल. माझं हे निंदा आहे की स्तुती आहे? महाराज काम जर करायचं असेल तर भाऊसाहेब रावसाहेब म्हणा लागते, त्यांना भाऊ की निंदा करा लागते. भाऊसाहेब रावसाहेब म्हणावं लागत तेव्हा काम होईल. पण इथं तर हनुमंता निंदा. आणि आता कसं करायचं, विठाला हो एवढ्याचा अर्थ सांगून पुढच्या सरळ सरळ अर्थ प्रमाण म्हणून आणि पुढे जाऊ. फक्त निंदा नाही स्तुती आहे. म्हणजे वातावरण जे तुकोबारायांनी केलं ते व्यवस्थित आहे, ते चूक नाही, एवढं स्पष्टीकरण करू. याचे 2 उत्तर आहेत. पहिलं उत्तर तर असं आहे, हनुमान शब्दाचा अर्थ इंद्रानं मारेल हा जो अर्थ तुम्ही घेतला हा चूक आहे. खरा काय मारा सांगतो मी जरा दम काढा. हनुमान शब्दाचा अर्थ होते हनुरूह नगर्याम जातः इति हनुमानः. अर्थ सांगतो मी आता, कायम ध्यानात ठेवा, विसरू नका. हनुरूह नगर्याम जातः इति हनुमानः म्हणजे काय, हनुरूह नावाचं गाव आहे. गावाचं नाव काय, हनुरूह. काय सांगा, होईल सांगू. हा बरोबर, आता आलो बा, आता लाईनीवर आला, आता घसरू नका त्याचा. हा हनुरूह नावाचं गाव आहे. आणि त्या हनुरूह नगर्याम, हनुरूह नावाच्या नगरीमध्ये जन्म झाला म्हणून त्याला हनुमान म्हणतात. हनुरूह नावाची नगरी. आणि त्या नगरीचा विशेष असा आहे की त्या नगरीमध्ये हरिभक्त जन्माला येतात. सोलापूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, त्या गावाला नाव आहे साईबाईचं गाव. म्हणजे त्या गावात क्लास 1 आणि क्लास 2 चे अधिकारीच आहेत सगळे. कोणाच्याही घरात कोणत्याही जातीवाला असो, एकतरी PSI असन, कलेक्टरच असन, तहसीलदारच असन. हे जसं साईबाईचं गाव आहे ना, तसं हनुरूह हे भक्ताईचं गाव आहे. हनुरूह कोणाचं गाव आहे, तिथं फक्त भक्ता जन्माला येतात. मग बजरंगबली जर हनुरूह नगरीत जन्माला आले तर हनुमान याचा अर्थ भक्तिमान, भगवत भक्त आहे. तुकोबारांना भक्तीच पाहिजे, त्यामुळे अनुषंगानच तुकोबारांनी भक्ती पाहिजे तेच विशेषण वापरलं. असा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा, मार खायलच घ्या अर्थ. पण ऐका, मार खाणं चुकी बरोबर. रामदास, मार खाणं चुकी बरोबर. मला वाटतं चढली होती मस्त, म्हणलं आता आपण धक्का लावत लावत नेऊ थोडीशी खेटाली. मार खाणं चुकी बरोबर. चूक. हा ठीक आहे, कोण्याही गोष्टीला 2 अंग असतात. मार खाणं चुकही आणि मार खाणं बरोबर बी आहे. उगाच रस्त्यात धरला चपलीन मारला, गंगूबाईच्या वाटी गेला, मग आता बरोबर आहे मारलं. गंगूबाईच्या वाटी गेला आणि मार खाल्ला, मग लोकांना याला मारलं, कमी मारलं, जास्त मारायला लागत होतं. म्हणजे मार खाणं चूक आहे हे बरोबर आहे. मार खाणं चूक आहे बरोबर आहे. पण नीट आहे का, एखाद्या मिलिटरी मनला बघ ना रे, एखाद्या मिलिटरी मनला सेनेवर युद्ध करत असताना मार लागला, गोड्या लागल्या, त्याचं ऑपरेशन झालं, ते बसल्या जखमा, इथं एक गोडी, 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 10-12 लागल्या, अशा कातरत्या गेल्या सगळ्या, आणि वाचला ऑपरेशन झालं. तो जर मिलिटरीमन घरी आला, बनेलही घालत नाही.
घालीन का बनेल तो? खुर्ची टाकून वट्यावर बसते आणि जो आला त्याला इथं लागली इथं लागली, मग तो मार खायला दाखवते की झाकते? दाखवते का? कारण त्यानं मार देशासाठी खाल्ला, मार त्यानं देशासाठी खाल्ला. मार खाणं चूक आहे अवगुणानं, पण दुसऱ्याचं बरं होत असेल आणि मार खात असेल तर चांगलं आहे. जसं युद्धभूमीमध्ये शिपाई मार खातो त्याला पारितोषिक दिले जातात, मार खाणाऱ्याला बक्षीस दिले जातात, तसं आमच्या बजरंग बलीनं मार खाल्ला इंद्राचा, पण 18 वरदानं मिळवले. किती वरदानं? 18 वरदानं. ब्रह्मदेवानं काही दिले, वरुणानं काही दिले, इंद्रानं काही दिले. त्या वरदानाचा काय वापर केला महाराज? वरदानाचा वापर रामप्रभूसाठी केला. मग सीमेवर मार खाणं चूक आहे की बरोबर आहे? तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, नीट ऐका. अक्षय कुमार बजरंग बलीनं मारला की नाही? गोदळे बुवा ऐकून राहिले का? अक्षय कुमार लंकेमध्ये मारला होता. कोण? बजरंग बलीनं. सीतेच्या शोधासाठी गेला आणि आरसट्ट्यात कोण आला? अक्षय कुमार. पण त्या अक्षय कुमारानं काय गुन्हा केलता हो? समजा मी तुमच्या घरात घुसलो, तुम्ही म्हटलं बा आमचं ज्वारीचं पोतू उचलून नका नेऊ, हे म्हणणाऱ्याचं चुकलं काय? बगीचा कोणाचा आहे? रावणाचा. रावणाचा म्हणजे कोणाचा? बजरंग बलीच्या बापाचा की अक्षय कुमारच्या बापाचा? अक्षय कुमारच्या बापाचा. मग त्याच्या बापाचा बगीचा आणि उद्ध्वस्त कोण करून राहिला? बजरंग बली. मग तो आळवा नाही येणार काय? त्यानं तर आळवा पाळायला पाहिजे होतं समजा. हा, तो फक्त म्हणे भाऊ असं करू नका, तो आमचा आहे, तो आमचा आहे, तो आमचा आहे. बजरंग बलीचं भिनसलं डोकं उचललं आणि खलासच करून टाकला. माझ्या घरात घुसू नको म्हणून खून करायचा आहे, गणितात बसते का? पण का मारला हे ऐका. अक्षय कुमार आणि अंगद बृहस्पतीचे चेले आहेत, एकाच ठिकाणी शिकायला गेले. बृहस्पतीकडे अक्षय कुमार बी गेले शिकायला, म्हणजे रावणाचा पोरगा, आणि अंगदही. मग आता गुरु घरी राहिले की तिथं होत असतात भांडणं, होतातच. आता आमचे हे एवढे पोरं आहेत की नाही, सगळे कोण कोणाशी कोण कोणाशी त्याचीच वस्तू घेऊन त्याच्याच. आमच्या गोट्यानं त्या गयाचाच पकवास घेतला. कोणाचा रे? युवराजचाच पकवास घेतला आणि त्याच्याच पकवाजाला तो घ्यायला हात लावून पाय म्हणे, हात लावून पकवास त्याचा, हात यायला म्हणते हात लावून पाय. आता हे भांडणं होतच राहतात. मग भांडणं झालं की कोणाकडे येते? ते गुरुजी जवळ येते. अंगदाचं अक्षय कुमारचं झालं भांडण, आलं बृहस्पतीकडे. अक्षय कुमारले अंगद मारत जाय, कारण हा वालीचा पोरगा महाभयंकर शक्तिशाली. आणि तो अक्षय कुमार आला, गुरुजी हा मला मारतोय. बृहस्पती म्हणले अंग्या महाराज नाही गुरुजी मारणार नाही. नुसते बाहेर गेले बा, बाहेर गेला अक्षा गड्ड्यात लोटून ते निघलं बाहेर, भरेल भुरेल चिखलानं. गुरुजी हा पायान मला डबल मारलं. ए अंग्या आता हात नाही लावायचा आहे ना? नाही, हात नाही लावायचा आणि पायान मारला. हात नाही लावायचा गुरुजीने सांगितलं ना, लातीनं हाणला. गुरुजी हा पायान मला लातीनं हाणलं. त्याला हातानं लातीनं मारायचं नाही, ढेरीन लोट्याला लागला. आता काय करावं? गुरुजीला अरे गुरुजी म्हणले अंगद तू हुशार आहे, वेद शिकून राहिला, माझ्या बोलण्याचा भाव तुला कळत नाही का? तू याला मारायचं नाही आणि मी तुला शाप देतो, तू न जर याला मारलं आणि या अक्षयनं जर तुला फक्त धक्का लावला, धक्का, जागीच तू मृत्युमुखी पडशील. बृहस्पतीचा शाप आहे. अंगद आला की अक्षयानं धक्का लावला तर तुझं मुंडकं पडेल, तू मृत्युमुखी पडशील. आणि जर त्या अक्षयला सोडलं असतं, अक्षय जिवंत असता, तर अंगद हा राम सेनेतला मुख्य योद्धा होता आणि अक्षय एवढा मुख्य नव्हता. अक्षय दुसऱ्या टप्प्यातला होता आणि अंगद मुख्य टप्प्यातला होता. अंगद आला असता युद्ध करायला, रावणानं आता ज्या कुलपाचीच किल्ली घेईन की नाही माणूस का, कोणतीही लावणार आहे. मग अंगद या कुलपाची किल्ली कोण? अक्षय कुमार. लगेच रावणानं पाठवून दिला असता त्या अक्षय कुमार, त्यानं अंगदाला धरलं असतं, असं केलं असतं, झालं मुळलं गेला अंगद, खलास. हे बजरंग बलीला माहित होतं. म्हणून बजरंग बलीनं पहिले अक्षय कुमार आला बा आरसट्ट्यात सोडायचाच नाही, खलासच करून टाकला. मग आता जर बजरंग बलीला वरदान नसते, ब्रह्मदेवानं वरदान दिलं होतं अयुतम उत्प्लवेच्चत्वम, तू अयुत उडी घेऊ शकतो. अयुत कळते का तुम्हाला? अयुत म्हणजे काय रे किरण? एकम दशम शतम चैव सहस्त्रम अयुतम तथा. पुढे काय? लक्षम च नियुतम चैव कोटिरर्बुदमेव च वृंदम खर्वो निखर्वश्च शंखम पद्मश्च सागरः. वृंदम खर्वो निखर्वश्च शंखम पद्मश्च सागरः. पुढे काय? अंत्यम मध्यम परार्धंच दशवृद्ध्या यथा क्रमम. 18 संख्या आहे, त्यातली एकक, दशक, शतक, हजार,
10,000. 10,000ला संस्कृतमध्ये अयूत म्हणतात. बजरंगबली ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानं 10,000 योजन उडी घेऊ शकत होते. किती योजन? 10,000 योजन. एक योजन म्हणजे 12 किलोमीटर. मग 10,000 गुणिले 12, 12 एक 12, 1,20,000 किलोमीटर बजरंगबलीची उडी घेण्याची पावर होती म्हणजे अंगची नव्हती, ब्रह्मदेवानं ती दिली होती. जर मार खाल्ला नसता, पवनदेव रुसून बसला नसता, जगाचा प्राणवायू शोषला नसता, आग आला नसता, ब्रह्मदेवानं 1,20,000 किलोमीटर उडी घेण्याचा आशीर्वाद दिला नसता तर बजरंगबली लंकेत जाऊ शकले नसते. आणि लंकेत जाऊ शकले नसते, अक्षयकुमार मेला नसता. आणि जेव्हा अंगद समोर गेला असता तेव्हा अक्षयकुमाराने त्याचं एका चापटीमध्ये काम करून टाकलं असतं आणि रामप्रभू युद्ध हरले असते. मार खाल्ला बजरंगबलीनं, पण तो चौकात खाल्लेल्या मारासारखा आहे का सीमेवर शिपायांना खाल्लेल्या मारासारखा? प्रभू भाऊ, सीमेवर मार खाल्ला. मग सीमेवरचा मार अपमान दर्शवतो की मान दर्शवतो? मान दर्शवतो. शरण शरण जी हनुमंता, हनुमंता पदातून मानाचं दिग्दर्शन होतं. तसेच पुढे म्हणतात रामदूता. दूत कशाला म्हणतात माहितीये का? नीट आहे का? असं म्हणतात सगळ्यात जास्त माणूस फक्त बायकोला माहित असते. म्हणजे हा कोण्या खोडीचा, कोण्या चालीचा, कोण्या स्वभावाचा आहे हे सगळ्यात जास्त कोणाला माहित असते? ओ असं बायकोवर रागवते माणूस. बाहेरून जर कोणी आला, राम राम भाऊ, कसं काय, बरं आहे का? हा हा ठीक आहे. लगेच तोंड फिरवलं की नालाय गाडो, समजत नाही. हे बाईला माहित असते माणूस काय चीज आहे. बरोबर ना? बाईला काय कोण माहित असते? माणूस. आणि माणसाला काय माहित असते? खोटा आहे हो, बाईला नाही माहित. बाई समजतच नाही कोणाला. शास्त्र म्हणते ना, पुरुषस्य वित्तम स्त्रियश्चरित्रम देवो न जानाति कुतो मनुष्य. भाऊ, बाई देवाला कळत नाही, माणसाला कुठून कळणार आहे? पण मात्र बाईला माणूस कळतो. बाईला माणूस कळतो. बायकोला माणूस जेवढा कळतो तेवढा कोणालाच कळत नाही. पण नीट ऐका पुढचं वाक्य. बायकोला माणूस कमी कळन त्याच्यापेक्षा जास्त दूताला राजा माहित असतो. बायकोला माणूस कमी कळन पण दूताला राजा जास्त माहित असतो. सीता आई साहेबाला प्रभू रामचंद्र कमी माहित आहेत, बजरंगबलीला जास्त माहित आहेत, कारण ते रामदूत आहेत. जर बजरंगबलीपेक्षा सीता आई साहेबाला राम कळाले असते तर सीता आई साहेबांनी प्रभू रामचंद्रांना बजरंगबलीला नवरत्नाचा हार द्या भेट असं म्हटल्याच नसते. ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी राम बरोबर सीताई साहेबाला कळाले नाही, पण बजरंगबलीला कळालेले आहे. रामदूता. बायकोला माणूस कळत नाही तेवढा दूताला राजा कळतो. म्हणून प्रभू बजरंगबली रामदूत आहेत. म्हणजे राम प्रभू सीतेला माहित नाही तेवढे हनुमंताला माहित आहेत. आणि मी तुम्हाला शरण आलो. आता शरण पदाची मंडळी 11 कारणं सांगितले शास्त्राने. एक पद अनेक वेळा वापरणं हा चूक आहे, त्याला विप्सा म्हणतात. पण एक पद अनेक वेळा वापरण्याची 11 कारणं आहेत. मग इथं कोणतं असेल तेवढं बोलून पुढे जाऊ. 11 कारणं. पहिलं कारण आहे पूर्णता. पूर्णता. का हो, कोण कोण जेवलं? माणूस जेवला. म्हणजे पूर्ण माणसं जेवले. ज्ञानदेव म्हणी तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकोय. तरलो म्हणजे पूर्ण तरलो. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं. पूर्णता. पुढचं काय आहे रे? हा आदरार्थे द्विरुक्ती. आदरासाठी एक पद अनेक वेळा वापरलं जातं. समजा जर मी तुमच्या घरी आलो, तुम्ही जर मला म्हटलं या, माणूस अंदर येईन की पळून जाईल? पळून जाईल. तेच जर मी म्हटलं या 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 बसा 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 बसा, म्हणजे आदरासाठी एक पद अनेक वेळा वापरतात. दुसरं कारण. तिसरं रे, विधीच असते तशी की असंच एवढ्या वेळेत म्हणावं लागतं. जसं मुसलमानाची विधी होती आता नाही. तलाक 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 3 वेळेस. गीता वाचे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. गीता त्रिवार बोलता पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. 3 वेळेस म्हणण्याची काय आहे? विधी आहे, म्हणून म्हणावं लागेल. चौथं रे, अर्थ भिन्नार्थी द्विरुक्ती. अर्थच वेगळा आहे. वाचाल तर वाचाल, शब्द दिसतो सारखा पण अर्थ सारखा नाही. पहिल्या वाचालचा अर्थ आहे वाचन आणि दुसऱ्या वाचालचा अर्थ आहे जगण. जर वाचाल तर जगाल, वाचाल तर वाचाल. जर संत वाङ्मयाचं उदाहरण द्यायचं झालं तर
काम नाही झालो पायी रे कामा. काम नाही, काम नाही. पहिल्या कामचा अर्थ घ्या इच्छा आणि दुसऱ्या कामचा अर्थ घ्या धंदा. ज्याला इच्छा असते त्याला धंदा असतो, ज्याला इच्छा नाही त्याला धंदा नाही. तुकोबाराय म्हणतात मला इच्छा नाही म्हणून मला धंदा नाही. काम नाही, काम नाही. पाचवं प्रथम व्यर्थार्थे. पहिलं जर वाया गेलं तर दुसरा शब्द वापरावा लागतो. एखादा बैरा माणूस आहे बैरा, आणि त्या बैराला जर म्हणलं काका चाला कीर्तनाला, तो म्हणते काही झालंच चालते पण गजाच लगन यावर्षी ठेवायचंच नाही. अरे भाऊ कीर्तनाला चाल म्हणतो, तो म्हणते गजाच लगन ठेवायचं नाही. कीर्तनाला चाला, कीर्तनाला नाही हो बापा, हातात जेवलो भाऊ, 2-2 खेळ जमते का आम्हाला, पोरगाईन बाबा जेवायला मी नाही येणार. मग जोपर्यंत त्याला ऐकू जात नाही तोपर्यंत बोलावं लागत. हा, हे पाचवं कारण. सहावं कारण घाई घाई घाई. घाईमध्ये एक शब्द अनेक, हे वेदातले कारण आहेत, याला उपनिषदातले प्रमाण आहेत. पण आता मी साधे देऊन राहिलो. घाईसाठी एक पद अनेक वेळा वापरावं लागतं. घरी जर एखाद्या माऊलीला तयारी करायला लावायची आणि गाडी येऊन राहिली तर तुम्ही तिला काय म्हणता, चल गाडी आली. नाही, चल 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 चल, गाडी आली गाडी आली गाडी आली. हे सहावं कारण. घाईसाठी एक पद अनेक वेळा वापरलं जातं. सातवं कारण निश्चयासाठी एक पद अनेक वेळा वापरलं जातं. महाराज तुम्ही मागच्या वर्षी तारीख घेतली आले नाही, यावर्षी याल ना. येऊ 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 किती वेळेस वापरलं, 2 वेळेस. याचा अर्थ निश्चयाने येऊ. आठवं कारण समाप्ती. समाप्त कामो विप्सा, वेदातलं वाक्य आहे. जर पूर्णविराम द्यायचा असेल तर त्याला एक पद अनेक वेळा वापरतात. जसं ओम शांती शांती शांती, म्हणजे समाप्त झालं. आठवं. नववं कारण अखंडतेसाठी. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी, अखंड म्हणा म्हणून एक पद 2 वेळा वापरलं जातं. 10वं कारण आहे अभ्यास. अभ्यासासाठी एक पद अनेक वेळा वापरलं जातं. आणि शेवटचं कारण आहे आश्चर्य. आश्चर्य हे 11वं कारण आहे. आश्चर्य झालं तर एक पद 2 वेळा वापरलं जातं नाही, आपोआपच निघतं. सरप जर पाहला आपण एक अरे बापरे 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 बापरे, अरे रे 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 हा शब्द अनेक वेळा वापरला जातो. आश्चर्यासाठी एक पद अनेक वेळा वापरल्या जातं. इथं तुकोबाराय म्हणतात शरण शरण जी हनुमंता. हे कशासाठी? उत्तर आहे पूर्ण शरणागती. मी हातचा राखून तुमच्याकडे येत नाही, माझी पूर्ण शरणागती आहे हे सांगण्यासाठी तुकोबाराय म्हणतात शरण शरण जी हनुमंता. ज्या हनुमंताला शरण जातात तो हनुमंत अजून कसा आहे? अभंगाचं 3रं चरण. शूर आणि धीर, शूर आणि धीर, शूर म्हण म्हण. शूर आणि
जय विठोबा रखुमाई 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 विठोबा वरदा हरि विठ्ठल देव पंढरीनाथ भगवान महाराज स्वामी महाराज तुकाराम महाराज की जय मुक्ताबाई की जय गजानन महाराज की जय महाराज हरि सदाराम महाराज गजानन महाराज गुरु वक्ते महाराज की जय सद्गुरु महाराज की जय। सखाराम महाराज की आपण पुढे म्हणतो मागच्या फक्त जय म्हणायला पाहिजे ना आता शेवटची चाल बाळूभाऊ म्हणतील हा शूर आणि धीर स्वामी का जितू सादर तुकोबारा म्हणता शूर परमात्मा कसा आहे बजरंगबली कसे आहेत शूर आहेत आणि पुन्हा धीर आहेत आणि स्वामी का जितू सादर स्वामीचं कार्य करण्यासाठी प्रेमानं हजर असतात त्याला स्वामी का जितू सादर म्हणतात। शूर आणि धीर थोडक्यात अर्थ प्रतिपादन करतो शूरही आहे आणि धीरही आहे शूर आणि धीर एकाच अर्थी आहेत का नाही विस्तार न करता थोडक्यात अर्थ सांगतो शूर शब्दाचा अर्थ होतो स्थूल शरीरातील शक्तीने संपन्न आणि धीर शब्दाचा अर्थ होतो मनशक्तीने संपन्न शूर म्हणजे वरची शक्ती आणि धीर म्हणजे आतली शक्ती बजरंगबली शूर होते का मग आज ज्या ठिकाणी गोवर्धन आहे 84 किलोमीटर लांब 64 किलोमीटर रुंद आणि 24 किलोमीटर उंच हे शास्त्रातलं त्याचं माप आहे अगस्त्य ऋषीने त्याला शाप दिला त्यामुळे गोवर्धन आता कमी कमी रोज कमी कमी होतोय तर पण मात्र तो मूळ एवढा आहे 84 बाय 64 बाय 24 किलोमीटर उंच एवढा गोवर्धन पर्वत बजरंगबलीनं उचलला होता शूर एवढी शक्ती आहे की डोंगर गोवर्धन उचलला आणि आणणार तर मग प्रभू रामचंद्राने निरोप पाठवला की बाबा आता पूल बांधणं झालेला आहे आता दगड पाहिजे नाही ज्याच्या हातात जे जे असल त्यानं ते जिथल्या तिथं ठेवावं तर बजरंगबलीच्या हातात गोवर्धन होता आणि ते वृंदावनापर्यंत आले होते त्यांनी तिथल्या तिथं ठेवून दिला म्हणून आज गोवर्धन वृंदावनाजवळ आहे डोंगर उचलला कोण बजरंगबलीनं म्हणजे बजरंगबली काय आहेत शूर आणि धीर आहेत धीर कशाला म्हणतात विकार हे तो सती श्याम चेतांशीन विक्रियन्ते ते एव धीराहा विकार निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली पण तरी विकार निर्माण ज्याच्या अंतःकरणात होत नाही त्याला म्हणतात धीर विकार निर्माण होण्याची परिस्थिती आहे काम निर्माण होण्याची परिस्थिती आहे बजरंगबली जेव्हा फिरत होते ना लंकेत पहिले लंकेच्या आधी सीता अशोक वनाच्या तिथं बसलेल्या ते फूल अशोक वृक्षाचं त्या फुलाचं दोलक त्यातले लाल लाल ते मकरंद आणि त्याचं दोलक आणि त्याला लटकून बजरंगबली बसले होते असं वर्णन येते एवढा छोटं रूप धारण केलं आणि रावण सीता आई साहेबाशी खराब शब्दांमध्ये बोलत आहे पण तरीही क्रोध नावाचा विकार जागा झाला नाही धीरतेने राहिले आणि सगळा राग बरोबर लंकेवर ओतला आणि मग जाळण्याचं काम केलं पण असं मध्यंतरी तोंड घातलं नाही म्हणजे विकाराची परिस्थिती आहे पण विकार नाही याला धीर म्हणतात अध्यात्माची शक्ती आहे आमचे बजरंगबली सुद्धा काम जय होते जेव्हा सीतेच्या शोधासाठी लंकेत गेले एकनाथ महाराजांनी इतकं विस्तृत इतकं बिभत्स आणि इतकं शृंगारिक वर्णन केलंय की ते आपण मुखाने बोलू सुद्धा शकत नाही जेव्हा बजरंगबली लंकेत घुसले खोल्यांमध्ये प्रविष्ट होत तर ते राक्षस आणि राक्षसिनी कशा भयंकर परिस्थितीमध्ये होत्या पण ते पाहिल्यानंतर बजरंगबलीच्या अंतःकरणात काम नव्हता निर्माण होत फक्त एवढं म्हणत की ही राक्षसिनी आहे माझी आई सीता नाही एवढं म्हणायचं पुढच्या खोलीमध्ये प्रविष्ट व्हायचं सगळं पाहिल्यावर म्हटले
यातली एकही माझी माता सीता होऊच शकत नाही. मग अशोकवनात गेले. याला म्हणतात धीर. नागड्या स्त्रिया नागडे पुरुष बघितले पण अंतःकरणात काम नाही. धीर. क्रोध निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली पण क्रोध निर्माण झाला नाही. धीर. भस इतके मोठे पैसे समोर पाहिले पण त्यातल्या रुपयाला हात नाही लावा वाटला. याला म्हणतात निर्लोभ. याला म्हणतात धीर. हे धीराचे लक्षण बजरंगबली धीर आहेत. स्थूल शक्तीने संपन्न आहे. डोंगर उचलला म्हणून शूर आणि लंकेत फिरले तरी काम निर्माण झाला नाही म्हणून धीर. शूर आणि धीर. आणि स्वामी का जितू सादर. सादर म्हणजे प्रेमाने हजर. आता सादर नाही महाराज, आता भादरच जास्त असते. आमचं नुसतं तो कॉक बंद करायचा असला एखाद्या पोराला फोन करा, भाऊ कॉक बंद कर, परत फोन करते, बाबा बंद करायचं की चालू करायचं. आता जाऊन पाय जिकडे कॉक फिरला ते आता बंद कडे फिरला तर बंद कर, चालू कडे फिरला तर चालू कर. मग एका जणाला सांगलं जसा फिरीन तसा. मग फिरीन तसा की नाही, फिरवायला नाही पाहिजे ना. बंद होता तरी लेकानं बंद केलं, टाकला मोडून. स्वामी का जितू सादर. स्वामी कामासाठी तू सादर आहे. तुकोबारांना बजरंगबली म्हणायला लागले, का हो तुकोबा काय गोड गोड स्तुती करून राहिले. ज्यातून निंदा सिद्ध व्हायला पाहिजे हनुमंता पदातून, त्यातून तुम्ही आमची स्तुती सिद्ध केली. एवढे गोड बोलता वा, तुम्ही हुशार आहे वा तुकोबा. तुकाराम महाराजांनी तोही मोठेपणा आपल्याकडे घेतला नाही. याचं उत्तर शेवटच्या रुद्रांजनीची या कुमरा. रुद्रा 3 चरणामध्ये तुकोबारांनी बजरंगबलीची स्तुती केली. मग बजरंगबली म्हणतील असं अध्यार करा, भाऊ तुम्ही लय चुरू बोलता तुकोबाराय. तर तुकोबाराय म्हणतात तेही तुमच्या कृपेनं. तुका म्हणे रुद्रा. रुद्रा शब्दाचा अर्थ माहितीये का काय होतो? रुद्रा. रुद्ददाती ती रुद्र. हे काय रुद्ददाती? रुद्र म्हणजे वाणी. रुद्र म्हणजे वाणी. ददाती म्हणजे देतो. जो वाग्दान करतो, वाणी देतो, बोलण्याचं सामर्थ्य देतो, त्याला रुद्रा म्हणतात. तुकोबाराय म्हणतात देवा बजरंगा, मी जरी चुरू बोलताना दिसत असलो तरी हे टपरी आहे आणि तुम्ही होलसेला. तुका म्हणे रुद्रा. बोलण्याची शक्ती सुद्धा तुम्हीच देता. अंजनीची या कुमरा. अंजनी हे तपाचं प्रतीक आहे आणि तुम्ही तपाचे पुत्र आहात म्हणजे तपस्वी आहात. त्यामुळे काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. मला भक्तीच्या वाटा दाखवा बाबा, दुसरं काही माझी इच्छा नाही. सुभट म्हणतात. सुभट पदाचा अर्थ अक्षोहिणी सेनेशी जो युद्ध करू शकतो त्याला सुभट म्हणतात. 1 रथ, 1 हत्ती, 3 घोडे, 5 पैदल, याला पत्ती म्हणतात. पत्ती काय म्हणतात? याच्या तिप्पटला सेनामुख म्हणतात. त्याच्या तिप्पटला वाहिनी म्हणतात. त्याच्या तिप्पटला गणू म्हणतात. त्याच्या तिप्पटला गण म्हणतात. त्याच्या तिप्पटला अनिकिनी म्हणतात. आणि त्याच्या 10 पटला अक्षौहिणी म्हणतात. आणि अशा अक्षौहिणीशी जो लढतो त्याला सुभटा म्हणतात. हे सुभटा बजरंगबली, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. भक्तीच्या वाटा मला दाखवा. आता शंका जर घ्यायची झाली इथंही येते पण आपल्याला वेळ नाही. भक्तीच्या वाटा दाखवा. भक्तीच तर वाट आहे. वाटीची वाट असते का? भक्तीच्या वाटा दाखवा ना. भक्तीच काय? भगवत प्राप्तीची वाट आहे. आणि तिची वाट म्हणजे वाटेची वाट. अर्थातच श्लेष आहे, वेगळा अर्थ केला तर बरोबर भक्ती स्वरूप वाट मला दाखवा असा अर्थ निघतो. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. थोडक्या वेळामध्ये मंडळी अभंगावर जसा प्रकाश टाकता आला मी तसा टाकण्याचा प्रयत्न केला. यदत्र सौष्ठवम किंचित तत्सर्वं मे गुरोर मे नाही. यदत्र असौष्ठवम किंचित तत्सर्वं मे गुरोर नाही. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. समर्थ संत श्री नारायण मार्कीनाथ स्वामी यांच्यासमोर आपण काय बोलू शकतो महाराज? आज मी उभा आहे, त्यांनी आशीर्वाद दिला म्हणूनच उभा आहे. तर असा आजारी पडलो होतो की जाण्याच्या तयारीत होतो. आज उभा असा आहे तर त्यांनीच उभं केलं म्हणून आपण बोललो. तर त्यांच्याच आशीर्वादानं जसं आपल्याला सुचलं अभंगाचं चिंतन असंच असेल असा काही अर्थ नाही. पण त्यांनी जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे आपण अर्थ प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते गुरुजींचं आहे, अयोग्य आहे ते माझं आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली